तू घाबरू नको शेतकरी, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुझ्या नुकसान भरपाई काय सांगतोस, तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाहीये. सांगा महाराष्ट्राला तुम्ही किती मदत देणार आहात. वेदांतजी, आपणही दौरा संपूर्ण महाराष्ट्रावर केलेला आहे. निश्चितच हे आसमानी संकट राज्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यावरती आलेले आहे. 2018ला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली कोल्हापूर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं थैमान घातलं गेलेलं होतं आणि त्यावेळी चांगली मदत सरकारनं देण्याची भूमिका घेतली. आता राज्याचे मुख्यमंत्री स्वतः दौऱ्यावर आहेत, सगळे मंत्री बांधावरती आहेत, लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत आणि निश्चितपणाने मी आपल्या माध्यमातून या सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांना आश्वासित करतो की सरकार सर्व बाजूनं निश्चितपणाने मदत करेल, कारण सरकार संवेदनशील आहे. कुठेही शेतकऱ्यासाठी हात निश्चितपणाने आकडता घेतला जाणार नाही, कारण माझा बळीराजा सदाभाऊ, सरकार मदत करणारच आहे, मदत करणार आहे. पण आज नुकसान इतकं मोठं आहे की त्याला मदत पुरेशी होणं गरजेचं आहे. तुम्ही विरोधात असताना किती पैसे मागत होता त्याची आठवण मी करून देणार नाही, पण आज तुम्ही सत्तेत असताना या शेतकऱ्यांना किती मदत करणार आहात. तुम्ही एनडीआरएफचे सगळे नियम बाजूला सोडून तुम्ही सांगली कोल्हापूरच्या दुष्काळाबद्दल बोललात. एनडीआरएफच्या तिप्पट मदत करण्यात आलेली होती, तेवढी मदत करणार आहात का? एका शब्दात सांगा. निश्चितपणानं एनडीआरएफचं नियम बाजूला सारून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत या ठिकाणी केली जाईल. सरकारची तशी भूमिका आहे. कुठेही सरकार शेतकऱ्याला देताना हात आकडता घेणार नाही आणि ऍक्शन मोडवरती खऱ्या अर्थानं सरकार या ठिकाणी काम करत आहे. स्वतः मुख्यमंत्री अनेक जिल्ह्याचा दौरा केलेला आहे, मंत्री दौरा करत आहेत आणि निश्चितपणानं तातडीनं पंचनामे करण्याचेही आदेश दिलेले आहेत आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील, कारण शेतकऱ्याला कोलमडून दिलं जाणार नाही. भूमिका सरकारची आहे. इथून मागच्या काळामध्ये ठीक आहे. आमदार कैलास पाटील आता आपल्या सोबत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मी त्यांच्याकडे जातो. पाटील साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आज बांधावर आले, 2 उपमुख्यमंत्री बांधावर आले. विरोधक म्हणून तुम्हाला वाटतं का की आज शेतकऱ्यांच्या हाती काहीतरी एक आश्वासक शब्द पडला, एक आधार मिळाला आणि असं वाटतंय की या नुकसानामध्ये काहीतरी आपल्या पदरात पडेल? आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. आम्ही आमचे खासदार साहेब असतील, आमचे सहकारी आमदार, आम्ही सगळे भेटलो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की शेतकरी आस लावून बसलेला आहे, तुमच्या दौऱ्यामध्ये तुम्ही काहीतरी ठोस अशी घोषणा करावी. आणि आज मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की आम्ही भरीव मदत करू, पण ठोस आश्वासन कुठलं दिलं नाही. आज खरं तर मराठवाड्याला शेतकऱ्यांना अपेक्षा होती. आम्ही त्यांना आठवणी करून दिली की पंजाब सारखं एखादं राज्य ज्याला की केंद्र सरकारचा म्हणजे केंद्र सरकार त्याच्या बाजूला नसताना सुद्धा हेक्टरी 50,000 मदत देऊ शकतो, तर महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य का देऊ शकत नाही? त्याचबरोबरीनं कर्जमाफीचा जो आपण मुख्यमंत्री महोदय नेहमी म्हणतो की योग्य वेळी आम्ही करू, मग ही योग्य वेळ आहे का नाही? आज योग्य वेळ आहे, शेतकऱ्यांची वाईट वेळ आहे. अशा वेळेस तरी आपण मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा करावी अशी अपेक्षा सर्वच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची होती, परंतु तशी कुठलीही अपेक्षा झाली नाही. आम्ही तरीही आज सगळेच मंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही सगळे दौऱ्यावर होते. ज्यावेळेस हे उद्या बसतील आणि ही दाहकता जर त्यांच्या खरंच लक्षात आली असेल आणि संवेदनशीलता असेल तर ते कर्जमाफीची घोषणा करतील. आणि पंजाब ज्याप्रमाणे मदत करतंय तेवढी सुद्धा मदत कमीच आहे, पण त्या पद्धतीची मदत तरी डबल इंजिन सरकार आपण म्हणून घेतो. तर या डबल इंजिन सरकारनं तेवढी तरी मदत पंजाब एवढी त्यांना कुठलाही केंद्र सरकारचा सपोर्ट नसताना ते करू शकत असेल, महाराष्ट्र का करू शकत नाही? हाच सवाल माझा नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे असं मला वाटतं. ठीक आहे. हा सवाल आहे. आपण तो विचारूया सत्ताधाऱ्यांना. उदय देवळणकर सर आपल्या सोबत आहेत, कृषी तज्ज्ञ आहेत, ज्यांनी कृषी खात्यामध्ये अनेक वर्ष काम केलंय. सर, लालफिती कारभार काय असतो हे तुमच्या एवढा चांगला माहित नाहीये, पण त्या लालफिती कारभारातला संवेदनशील माणूस म्हणून आम्ही तुमच्याकडे नेहमी पाहिलं. आज शेतकऱ्याच्या दारात, घरात, शिवारात, शेत शिवारात सगळीकडे जे प्रचंड दुःख दाटलेलं आहे, या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी किती मदत मिळाली तर हा शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल? तुम्ही स्पष्टपणे सांगा. कुणाला काही वाटलं हरकत नाही, पण शेतकरी उभा राहणं गरजेचं आहे.
तुमचे आधी आभार मानतो की तुम्ही मराठवाड्यामध्ये आणि मातीमध्ये, ओल्या मातीमध्ये उभे आहात आमच्यासोबत. हे बघा, म्हणजे अपार्ट फ्रॉम ऑल इमोशन्स, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी शेतातल्या पीक नुकसानीची मदत आहे ती तुम्ही करणार आहात. नवीन निकष जे विम्याचे बदलले त्यामध्ये तुम्ही पोस्ट हार्वेस्ट नुकसान त्यातून ट्रिगर काढून टाकलाय. त्याविषयी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही उडदाचा शेतकरी दाखवला, उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्याबद्दल निर्णय घ्यावा लागेल. संवेदनशीलपणे निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी याआधी कार्यपद्धती बाजूला ठेवून कॉन्टिजेंट फंड मधून पैसा देऊन आपत्कालीन काळामध्ये मदत केलेली आहे. आपण त्यांच्याकडून अशीच अपेक्षा पुन्हा यावेळेला करू. पण यावेळेला अनेक मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे निकष काय असावेत, कारण ही माणसं नुसतं शेत नाही उद्ध्वस्त झालं, संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे निकषाच्या पलीकडे जाऊन आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. जे निर्णय घ्यायचे असतील, जे पॉझिटिव्ह निर्णय घ्यायचे असतील ते घ्यावे लागणार आहेत. आणि हे खरं आहे की आकलन करण्यासाठी सगळा थोडा काळ द्यावा लागेल. आकलन केलं पाहिजे, योग्य आकलन केलं पाहिजे आणि सगळेजण तिथं आहेत म्हणजे हा. आकलन लवकर होईल आणि निर्णय घेण्याची अपेक्षा आपण करतो. दुसरी एक गोष्ट, नवीन पीक विमा योजनेमध्ये एका महसूल मंडळामध्ये आपण 22-23 गावांपैकी 2 ते 3 गावामध्ये जास्तीत जास्त पीक कापणी प्रयोग करतो. आता हे लो लाईंग एरियामध्ये सिंदफणीच्या काठावर तुम्ही फिरलात, ती गावं उद्ध्वस्त झाली. योगायोगाने तिथलं गाव जे चांगल्या पिकाचं गाव आहे, वरच्या बाजूला डोंगराच्या बाजूला जिथं पीक बरं आहे, आणि ते जर पीक कापणी प्रयोगात आलं आणि त्या महसूल मंडळाचा विमा गेला तर त्याबद्दल वेगळा निर्णय शासनाने घ्यावा लागेल. सदाभाऊ इथे आहेत, बच्चूभाऊ आहेत, कैलास पाटील साहेब आहेत. या सगळ्यांनी हा मुद्दा बारकाईने तो GR समोर ठेवून लक्षात घ्यावा आणि ह्या विशिष्ट लोकांना जिथं नुकसान झालंय त्यांना नुकसान होणार नाही यासाठी तुम्हाला विशेष निर्णय घ्यावे लागतील. ते निर्णय घेण्याची आपण अपेक्षा करू. विलासजी.